मित्रांनो, म्हणतात ना, जिद्द आणि मेहनत असेल तर मातीच्या धुळीतूनही थेट यशाचं शिखर गाठता येतं. असंच काहीसं करून दाखवलंय आपल्या अहिल्यानगरच्या वाघानं. पारनेर तालुक्यातील निगोज गावच्या मातीत ज्याचं बालपण गेलं, ज्याने शाळेच्या मैदानावरून कबड्डीचा श्रीगणेशा केला, तोच खेळाडू आता प्रो कबड्डीच्या मॅटवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झालाय. होय मंडळी, बरोबर ओळखलं. आम्ही बोलतोय महाराष्ट्राचा उगवता सितारा आर्यन ढवळे याच्याबद्दल. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्यनचा निगोज ते प्रो कबड्डी लीग तेलुगू टायटन संघापर्यंतचा थरारक प्रवास पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा. मंडळी, निगोज गावातून सुरू झालेला आर्यनचा हा प्रवास सोपा नव्हता. शालेय जीवनात त्याने कबड्डी खेळायला सुरुवात केली. शालेय क्रीडा स्पर्धेत तो नेहमी सहभागी होत असे. पुढे त्याने आपल्या खेळात अधिक धार आणण्यासाठी थेट मिडलाईन कबड्डी अकॅडमी कर्जत रायगड येथे प्रवेश घेतला. तिथे त्याला अनिकेत म्हात्रे सरांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. या सरांच्या तालमीत तयार झालेल्या आर्यनने मिडलाईन अकॅडमीकडून खेळताना अनेक व्यावसायिक स्पर्धा गाजवल्या आणि प्रतिस्पर्धी संघांना अगदी सोळं की पळ करून सोडलं. एवढंच नाही तर त्याने ऑल इंडिया गेम्स मध्ये थेट कोटा युनिव्हर्सिटी संघाचं प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर आपल्या नावाची चमक दाखवली. आपल्या आर्यनची गौरदौड इथेच थांबली नाही. तो सध्या सतेज कबड्डी संघ बाणेर या संघाकडून खेळत आहे. या संघाकडून खेळताना त्याने अनेक स्पर्धेत आपल्या नावाची चमक दाखवली आहे. अशातच 73व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत त्याला पुणे जिल्हा कबड्डी संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तिथे त्याने आपल्या जबरदस्त खेळाचा ठसा उमटवला आणि मंडळी, अखेर तो दिवस आला. स्थानिक पातळीवर, व्यावसायिक स्पर्धांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर केलेल्या याच खतरनाक कामगिरीचं सर्वात मोठं फळ आर्यनला मिळालं. आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर आर्यन ढवळे याची प्रो कबड्डी लीग पर्व 13 आणि 14 साठी न्यू यंग प्लेयर कॅटेगरी मधून थेट तेलुगू टायटन संघात निवड झाली आहे. मंडळी, छोट्याशा एका गावातून थेट भारतातील सर्वात मोठ्या कबड्डी लीग मध्ये झेप घेणारा आर्यन आता जगाला आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. मंडळी, निगोजच्या मातीतून निघालेला हा हिरा आता प्रो कबड्डी लीगच्या मंचावर तेलुगू टायटन संघाकडून खेळताना पाहायला आपण सगळेच उत्सुक झालो आहोत. आर्यनच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि तो तेलुगू टायटन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात किती महत्वाची भूमिका बजावेल, कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, जर तुम्हाला आर्यन ढवळेचा हा प्रेरणादायी प्रवास आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.